शुभ सकाळ सगळ्यांना, शुभ सकाळ. तर आज आम्ही सकाळी लवकर तयार झालोय. कारण की आता जायचं आहे जानूच्या स्कूलमध्ये. कारण का तिचे आता बुक्स आलेले आहेत. सो बुक्स आणायचे तिचे. मग तनुचे पण बुक्स आले आहे ना? तनूचे आलेत पण तनूचे आज देत नाहीये. जानूचं सांगितलं 29 तारखेला जानूचं आहे. आणि 4 तारखेला तनूचे बुक्स येणार आहेत. मग 4 तारखेला तनूचे आणायला जायचे. आणि आज जानूचे आणायला जायचे. आणि सगळ्या क्लासला म्हणजे सेपरेट तारखा दिलेत. त्या तारखेवरच पेरेंट्सनी जायचं आणि बुक्स घेऊन यायचे. स्कूलमध्येच बुक्स, नोटबुक सगळं स्कूलमध्येच भेटतं. हो, मी पण येणार. मग बुक्स कोण घेणार तुम्ही? मग बुक घ्यायला पाहिजे ना. प्राची आणि नम्रता पण आले. सगळे मिळून आता निघाले पुस्तक आणायला. कारण का आता सगळ्यांचेच पप्पा गेले ड्युटीला ना, आम्ही तिघीच राहिलोय. मग आता पोरांना पण घेऊन जावंच लागणार होतं आम्हाला. कारण का शेजारी कुणाजवळ ठेवायची ना मुलं, त्याच्यामुळे आम्ही पण घेऊन पण निघालो त्यांना. आणि मग तिथे एका साईडला बसवलं त्यांना मुलांना आणि आम्ही सगळे लाईनला लागलो. कारण का आधी पैसे भरायचे आणि पैसे भरून झाल्यावर ते मग आपल्याला बुक्स देणार. पैसे वगैरे भरले आणि आलो इकडे बुक्स वगैरे घ्यायला. मग आम्ही सगळ्या जणी एकदमच आलो. कारण का पैसे पण पटकन भरून झाले. कारण का सगळ्यांनी येतानाच आधी सुट्टे पैसे घेऊन आलेले, त्याच्यामुळे नंतर काय टेन्शन राहत नाही. सुट्टे द्या घ्यायचं. मग आता बुक्स वगैरे घेतले आणि जान्हवी गेली आता सेकंड स्टँडर्डला. मग सेकंड स्टँडर्डचे बुक्स होते. आणि बाहेर जरी हे बुक्स घ्यायला गेले की नाही तरी तेवढीच किंमत पडते आणि स्कूलमधून जरी घ्यायला गेलं की नाही तेवढीच किंमत पडते. त्याच्यामुळे आम्ही काय स्कूलमध्येच घेतो आणि बाहेर भेटत पण आहे. कारण का त्यांचा शिक्का वगैरे असतो, स्कूलचा शिक्का असतो. नोटबुकवर पण त्यांचे स्कूलचे शिक्के वगैरे असतात. पूर्ण नोटबुक त्यांची स्कूलची असते. त्याच्यामुळे काय बाहेर वगैरे घेऊन चालत नाही, स्कूलमध्येच घ्यावं लागतं ते. बुक्स वगैरे घेतले आणि आता निघालो घरी. बुक्स घेऊन डायरेक्ट माझ्याच घरी आलो. कारण का बाहेर थोडा पाऊस पण पडत होता. मग प्राचीला म्हणलं थांब येते आणि पाऊस कमी झाल्यावर जा. सो व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फेसबुकला आपल्या फॉलो करा आणि युट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू.